गाईस, तर आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी. कारण विदर्भाचे आहोत गाईस आपण. वांगे इज लाईक इन अवर ब्लड, यू नो. गपगपशीला मध्ये येत नाही बनवता, तर तुम्हाला जर येत असेल तुम्ही मला शिकवू शकता. वांगे अपने को चांगले धुवून घेणे आहे और फिर इसको वैसे ही कापना है जैसे तुम्हारे एक्स ने तुम्हाला काटा था. फक्त लसूण टाकतो, काही भांग गोसडा बाकीचा टाकत नाही, मसाला घिसला. कारण मी ना ट्राय केलं होतं फॅन्सी भाजी बनवायची ना, मी ना हागून दिलो त्याच्यात, मला नाही जमलं ते. गाईस, वांग्याची भाजी बनवता मला माझ्या एक्सची आठवण आली. बहुत चांगला होता गाईस तो. प्रेमानं मला माझी वांगी असं म्हणायचं. ऐसा लगा मेरा मजा. एक्स के लिए रोई मेरी जूती. मैं तो कांदे काट रही हूँ इसीलिए रोना आ गया गाइस. उसके बाद लहसुन तुमको वैसे ही चेनना है जैसे लानपनी तुम्हारी माँ तुमको चेनती थी. माय कांदे जळताय काय करू. पॅनिक नाही व्हायचं गाईस. सगळ्यात पहिला नियम आहे का कुकिंग करताना पॅनिक नाही व्हायचं. का तुम्ही मला घाबरवून टाकलं, का झालं आता. थोडेसे कांदे जर जळले ना तर भाजी खायला एक नंबर वाटते. मी ना ट्राय केलं याच्या पहिले, तर ठीक आहे. आता बी काही बिघडलं नाही आपलं. आपली भाजी एक नंबरच बनणार आहे. मीठ तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. माझा हिशोब गणलाय, माझ्यावर विश्वास नको करा. सगळं का मीच शिकवू का. थोडीशी प्रॉब्लेम झाली आहे. आपलं भांड थोडं लहान पडलंय, तर आता कसं हलवू यायला मला समजत नाही. तर आपण का करू शकतो, एक काम करतो, वरचे वांगे दुसऱ्या भांड्यात काढून त्याची भाजी बनवतो, नाही का. प्लॅन मध्ये थोडासा चेंज आहे. आपण वांग्याची भाजी आता उद्या बनवू. मला येते बनवता पण आता कसं माझं मूड नाही म्हणून, नाही का. उद्या शिकवतो. चलो बाय.